तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष गांधीले या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे स्वागत. ग्रामर मालिकेमधला अतिशय महत्वाचा एक नवीन व्हिडिओ आज मी तुमच्यासाठी खास घेऊन आलेला आहोत की ज्याचं नाव आहे जेंडर. मराठीमध्ये त्याला आपण लिंग म्हणतो. नाम आणि सर्वनाम याचा उच्चार केल्याबरोबर ते पुरुष जातीचं आहे, स्त्री जातीचं आहे, की नेमकं दोन्ही जातीचं नाही का वेगळंच काहीतरी आहे, असा ज्यावेळेस आपल्याला बोध होतो त्यालाच नामाचं जेंडर किंवा नामाचं लिंग असं म्हणत असतात. तर जेंडर म्हणजे काय, तुमच्या थोडक्यात लक्षात आलं असं, एखाद्या नामाचा उच्चार केल्याबरोबर तो पुरुष जातीचा आहे का स्त्री जातीचा आहे हे ज्याच्यावर ओळखलं जातं त्यालाच आपण जेंडर म्हणत असतो. आता हल्ली फॅशनच्या काळामध्ये खूप अवघड झाले, कोण बाईन कोण बुवा हेच आपल्याला ओळखू येणं, परंतु तरी सुद्धा तुम्ही परीक्षेमध्ये असं काही लिहू शकत नाही, तर तुम्हाला योग्य ते जेंडर त्या ठिकाणी ओळखावंच लागतं. त्यामुळे जेंडरची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. तर इंग्रजीमध्ये जेंडरचे किती प्रकार आहेत, काइंड्स ऑफ जेंडर ज्याला म्हणतो. जर समजा असा जर प्रश्न आला तर इंग्रजीमध्ये जेंडरचे एकूण 4 प्रकार पडतात. पहिला आहे मस्क्युलाइन जेंडर, सेकंड इज अ फेमिनाइन जेंडर, थर्ड इज अ न्यूटर जेंडर आणि फोर्थ वन इज कॉमन जेंडर. म्हणजे अशा पद्धतीने 4 जेंडर आहेत. आता थोडक्यामध्ये एक एक जेंडर तुम्हाला व्यवस्थितपणे सांगतो, लक्ष देऊ नाही का. बघा, मस्क्युलाइन जेंडर म्हणजे काय, एखाद्या नामाचा उच्चार केल्याबरोबर ते नाम पुरुष जातीचं आहे असा जर आपल्याला जर बोध होत असेल त्या नामावरून, तर असं समजायचं की ते मस्क्युलाइन जेंडर आहे किंवा मराठीमध्ये त्याला आपण पुल्लिंग म्हणतो. उदाहरणार्थ बॉय म्हणजे काय, मुलगा म्हणलं की डेफिनेटली तो असणार आहे, पुल्लिंगच असणार आहे. मॅन म्हणजे माणूस सुद्धा पुल्लिंगच आहे नाम. किंग म्हणजे राजा सुद्धा एक आहे, पुल्लिंगच नाम आहे. तर अशा पद्धतीने एखाद्या नामाच्या उच्चारावरून तो जर पुरुष जातीचा आहे असा जर आपल्याला बोध होत असेल तर त्याला इंग्लिशमध्ये मस्क्युलाइन जेंडर, तर मराठीमध्ये त्याला आपण काय म्हणतो, पुल्लिंग म्हणतो. आता जेंडरचा जो दुसरा प्रकार आहे त्याला फेमिनाइन जेंडर किंवा मराठीमध्ये आपण त्याला स्त्रीलिंग म्हणतो. सेम व्याख्या आहे त्याची, थोडीशी वेगळी अशी की जर समजा एखाद्या नामाच्या उच्चारावरून ते नाम स्त्री जातीचं आहे असं जर आपल्याला जर ओळखू येत असेल किंवा आपल्याला जर तशा पद्धतीचा जर बोध होत असेल तर 100% समजायचं की ते फेमिनाइन जेंडर आहे किंवा मराठीमध्ये आपण त्याला स्त्रीलिंग म्हणतो. फॉर एक्झाम्पल गर्ल म्हणजे मुलगी हे स्त्रीलिंग नाम आहे. वुमन म्हणजे स्त्री, हे सुद्धा स्त्रीलिंग नाम आहे. आणि त्याच्यानंतर क्वीन म्हणजे राणी, हे सुद्धा काय स्त्रीलिंग नाम आहे. असे बरेचसे स्त्रीलिंग नामं आपल्याला रोजच्या व्यवहारामध्ये किंवा दैनंदिन जीवनामध्ये बघायला भेटतात. त्यानंतर जेंडरचा जो तिसरा प्रकार आहे त्याला न्यूटर जेंडर किंवा मराठीमध्ये त्याला नपुंसकलिंग म्हणतो. म्हणजे एखादं नाम उच्चारल्याबरोबर ते धड आपल्याला पुरुष जातीचंही आहे त्या स्त्री जातीचं हे दोन्ही कळत नसत, परंतु तुम्हाला जर लक्षात येत असेल ते निर्जीव आहे. 2 जीव असतात, एक सजीव आणि दुसरा निर्जीव. एखाद्या नामावरून ती निर्जीव वस्तू आहे असा जर बोध होत असेल तर 100% समजायचं ते न्यूटर जेंडर आहे किंवा मराठीमध्ये त्याला नपुंसकलिंग म्हणतो. उदाहरणार्थ बुक म्हणजे पुस्तक ही एक निर्जीव वस्तू आहे. पेन सुद्धा एक निर्जीव वस्तू आहे. टेबल सुद्धा एक निर्जीव वस्तू आहे. म्हणजे अशा पद्धतीने जर निर्जीव वस्तूचा जर नामावरून बोध होत असेल तर त्यालाच काय म्हणत असतात, न्यूटर जेंडर किंवा इंग्लिशमध्ये न्यूटर जेंडर आणि मराठीमध्ये त्याला आपण नपुंसकलिंग म्हणतो. आणि चौथा आणि शेवटचा जो जेंडरचा प्रकार आहे त्याला कॉमन जेंडर म्हणतात. कॉमन जेंडर म्हणजे सामान्य लिंग. आता सामान्य लिंग म्हणजे काय, म्हणजे एखाद्या नामावरून किंवा एखाद्या नामाच्या उच्चारावरून नेमका तो स्त्री जातीचा आहे पुरुष जातीचा आहे हे दोन्ही पैकी आपल्याला जर ओळख येत नसेल, इथे जर आपल्याला कन्फ्युजन असेल म्हणजे नेमकं कळत नाही आपल्याला पुरुष जातीचा आहे का स्त्री जातीचा आहे, तर त्याला कॉमन जेंडर म्हणतात. उदाहरणाच्या साहाय्याने लगेच लक्षात येईल तुम्हाला. आता चाइल्ड म्हणजे मूल. आता लहान मूल जर मुलगा जरी असेल तरी आपण त्याला मुलच म्हणतो आणि मुलगी जरी असेल तरी त्याला मुलच म्हणतो. म्हणजे मुलाला आणि मुलीला दोघांनाही सेम आपण काय म्हणतो, चाइल्डच म्हणतो. किंवा स्टुडंट म्हणजे विद्यार्थी. जर मुलगा विद्यार्थी असेल तरी आपण त्याला स्टुडंट म्हणतो आणि मुलगी जर विद्यार्थी असेल तरी त्याला आपण काय म्हणतो, स्टुडंट म्हणतो. आता मराठीमध्ये आहे थोडीशी सुविधा, जसं की मुलगा विद्यार्थी जर असेल तर आपण त्याला विद्यार्थी म्हणतो आणि मुलगी जर असेल तर त्याला विद्यार्थी म्हणतो. पण इंग्लिशमध्ये तर असं नाही म्हणू शकत आपण, स्टुडंट आणि स्टुडंटिंग अशा पद्धतीने काही करू शकत नाही. किंवा टीचर, शिक्षक जर असेल टीचर पुरुष जातीचं जर तरी त्याला आपण टीचर म्हणतो आणि स्त्री जातीचं जरी असेल तरी सुद्धा आपण त्यांना काय म्हणतो, टीचरच म्हणतो. का तुमच्या इकडे असं कोणी म्हणते जर स्त्री शिक्षिका असेल तर तिला टीचरीन, आता ग्रामीण भागामध्ये डॉक्टरीन टीचरीन अशा पद्धतीने म्हणतात, परंतु तो अपभ्रंश आहे, तशा पद्धतीने आपल्याला काही जमणार नाही. तर अशा पद्धतीनं इंग्रजीमध्ये एकूण 4 जेंडर आहेत, लक्षात आलं असेल तुम्हाला. एक मस्क्युलाइन जेंडर म्हणजे पुरुषवाचक, फेमिनाइन जेंडर म्हणजे स्त्रीवाचक, न्यूटर जेंडर म्हणजे नपुंसकलिंग म्हणजे निर्जीव वस्तूसाठी आणि कॉमन जेंडर म्हणजे नेमकं पुरुष का स्त्री ओळखू येत नसत. आता थोडक्यामध्ये तुम्हाला पुल्लिंगचं स्त्रीलिंग कसं करायचं याची 4च नियम आहेत, फक्त ते 4 नियम व्यवस्थित लक्षात ठेवा. तुम्हाला कधी पुल्लिंगचं स्त्रीलिंग किंवा स्त्रीलिंगचं पुल्लिंग करत असताना कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी अडचण येणार नाही. आता पहिला नियम आहे प्रिफिक्स आणि सफिक्स न जोडता. आता हे सगळं सांगायच्या अगोदर प्रिफिक्स काय आणि सफिक्स काय अगोदर तुम्हाला समजावून सांगणं आवश्यक आहे.
आता फॉर एक्झाम्पल हा शब्द HAPPY हा मूळ शब्द आहे, बरोबर आहे. आता या हॅपी शब्दाच्या अगोदर जर समजा मी अन लावलं तर याला प्रिफिक्स म्हणतात. याला काय म्हणतात सर? प्रिफिक्स. म्हणजे एखाद्या मूळ शब्दाच्या अगोदर जर आपण एखादा उपसर्ग लावला असेल तर इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात? प्रिफिक्स म्हणतात. परंतु हा शब्द HAPPY याच्या शेवटी मी LY लावलंय. आता हे LY कुठे लावले? मी शेवटी लावले. जर एखाद्या मूळ शब्दाच्या सुरुवातीला जर एखादा शब्द लावला असेल तर त्याला प्रिफिक्स म्हणायचं आणि शेवटी जर लावला असेल तर त्याला काय म्हणायचं? सफिक्स म्हणायचं. जसं की हॅपी या शब्दामध्ये शेवटी लावलेले LY म्हणून तो काय झाला? सफिक्स. ध्यानात ठेवायची सोपी ट्रिक्स आहे. प्री म्हणजे पूर्वी. पूर्वी जर लावला असेल तर प्रिफिक्स आणि शेवटी जर लावला असेल तर त्याला काय म्हणत असतात? सफिक्स म्हणत असतात. आता फॉर एक्झाम्पल कुठलाही प्रिफिक्स सफिक्स न जोडता सरळ वेगळ्याच पद्धतीने बदल होतो. फॉर एक्झाम्पल बॉय हे पुरुषवाचक नाम आहे, त्याचं स्त्रीलिंग काय होईल? गर्ल. फादर हे पुल्लिंग आहे, त्याचं स्त्रीलिंग काय होईल? मदर. सर हे पुल्लिंग नाम आहे, त्याचं काय होईल? मॅडम. किंवा पक्ष्यांच्या प्राण्याच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर कॉक म्हणजे कोंबडा, त्याचं स्त्रीलिंग काय होईल? हेन म्हणजे कोंबडी. ऑक्स म्हणजे काय? बैल, त्याचं स्त्रीलिंग काय होईल? काऊ. हॉर्स म्हणजे घोडा, त्याचं स्त्रीलिंग काय होईल? मेअर म्हणजे घोडी. अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारचा प्रिफिक्स सफिक्स न लावता सुद्धा आपल्याला पुल्लिंगचं स्त्रीलिंग करता येतं. त्याच्यानंतर दुसरा नियम आहे EWS सफिक्स जोडून. आताच मी तुम्हाला सांगितले सफिक्स म्हणजे काय? मूळ शब्दाच्या शेवटी जो काही प्रत्यय लागत असतो त्याला काय म्हणतात असतात? सफिक्स. EWS सफिक्स जोडून कशा पद्धतीने? ऍक्टर म्हणजे नट. ऍक्टर म्हणजे काय? नट किंवा ज्याला अभिनेता म्हणतो. आता अभिनेत्रीला काय म्हणतात? मग ऍक्ट्रेस. म्हणजे ऍक्टर या मूळ शब्दाला EWS लावायचा काय लावला आपण या ठिकाणी? सफिक्स लावायचा. किंवा गॉड म्हणजे देव. आता देवीसाठी काय करायचं? मग EWS लावायचं. गॉडेस. होस्ट म्हणजे एखादं प्रयोजन करणारा जो माणूस असतो त्याला होस्ट म्हणतात. आणि ती जर स्त्री असेल तर तिला काय म्हणतात? होस्टेस म्हणतात. आता एक शब्द ऐकला असेल एअर होस्टेस. एअर होस्टेस म्हणजे ज्या विमानामध्ये काम करतात सुंदर आहे त्यांना काय म्हणतात? होस्टेस. तिथे एअर होस्ट असतोय का? जर तशा पद्धतीने एअर होस्ट जर तिथं असतात तर विमानात कोणी बसला असतं का? नाही. त्याच्यामुळे तिथं कोण असतात? एअर होस्टेस असतात. त्याच्यानंतर दुसरा नियम तिसरा, नामाच्या पूर्वी. बघा लक्ष द्या, नामाच्या पूर्वी किंवा नंतर लिंगभेद दाखवणारा शब्द जो असतो तो बदलायचा आहे आणि आपल्याला पुल्लिंगचं स्त्रीलिंग करायचं. आता लगेच उदाहरणात लक्षात येईल तुम्हाला. बघा फादर इन लॉ. फादर इन लॉ म्हणजे कोण? सासरा. फादर इन लॉ म्हणजे कोण? सासरा. आता सासूला काय म्हणतात? मग मदर इन लॉ. काय केला बदल मी आता? फादर नावाचा जो पुल्लिंग शब्द आहे किंवा लिंगभेद दाखवणारा शब्द आहे त्याच्याऐवजी काय घेतलं? मदर. इन लॉला इन लॉ जशाला तसं ठेवलं. अशा पद्धतीने सुद्धा लिंग बदल करता येतो. किंवा दुसरं जर सांगायला ग्रँडसन म्हणजे नातू. आता याच्यात सन हा शब्द आलेला आहे, हा बदलून तिथे काय घेतला? आता डॉटर घेतला. म्हणजे ग्रँडसनचं काय झालं? आता ग्रँड डॉटर. अशा पद्धतीने सुद्धा पुल्लिंगचं स्त्रीलिंग करतात. आणि शेवटचा जो नियम आहे, काही नामं दोन्ही लिंगामध्ये वापरतात ते फक्त आपल्याला ओळखवायला पाहिजे. आता एक उदाहरण सांगतो समजा तुम्हाला. या ठिकाणी कुक सांगितलेलं आहे. आता कुक हा पुल्लिंग आहे का स्त्रीलिंग आहे? कन्फ्युजन आहे. एक काळ होता की ज्या काळामध्ये फक्त आणि फक्त स्त्रिया स्वयंपाक करायच्या, परंतु हल्ली सगळं काही बदललेलं आहे. आजकाल पुरुष सुद्धा स्वयंपाक करतात. तुम्ही तुमच्या घरी करता का नाही नक्की मला एकदा कमेंट मध्ये सांगा. बरोबर, हे केला पाहिजे सगळ्यांना. मग एखादं वाक्य दिलं जातं आणि त्या वाक्यामध्ये प्रश्न कसा विचारला जातो व्यवस्थित लक्षात ठेवा. बघा, अवर कुक इज अपसेंट टुडे. काय सांगितलं मी? अवर कुक इज अपसेंट टुडे. इन हर अपसेन्स माय मदर कुकड. बघा काय सांगितलं? आमचा कुक आज गैरहजर. तिच्या अनुपस्थितीमध्ये. तिच्या अनुपस्थिती म्हणले की लक्षात आलं असेल तुम्हाला की तिच्या अनुपस्थिती म्हणजे कुक कोण असला पाहिजे? त्या ठिकाणी स्त्री असला पाहिजे. म्हणजे ही कुक किंवा शी कुक आपण अशा पद्धतीने सुद्धा त्याचा लिंगभेद त्या ठिकाणी आपल्याला ओळखता आला पाहिजे. तर अशा पद्धतीनं जेंडर नावाचा जो प्रकार परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असून वेगवेगळे, आता इथं उदाहरणं तुम्हाला मी सफिशियंट देऊ शकलो नाही वेळेची मर्यादा असल्यामुळे, पण तुम्ही क्रमिक काही पुस्तकामधून याची वेगवेगळी उदाहरणं त्या ठिकाणी घेऊ शकता. जर समजा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल एज्युकेशन ग्रुपमध्ये कृपया जास्तीत जास्त शेअर करा. व याच्यामध्ये जर काही तुम्हाला वेगळं किंवा गलत वाटत असेल तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.